तर याच राजेंद्र हगवणेला 8 दिवसांनंतर अटक झाली आहे। तो 8 दिवस कुठे कुठे फिरला यावरती आपण एक नजर टाकूयात। तर राजेंद्र हगवणेला आज अखेर अटक झाली आहे। 8 दिवस तो कुठे कुठे फिरला तर त्यापैकी 17 मे रोजी कारनं औंध रुग्णालयामध्ये मृतदेह पाहण्यासाठी गेला आणि अटकेची शक्यता लक्षात येताच त्यानं कार बदलली। थार गाडीनं मुहूर्त लॉन्स त्यानंतर पवना धरण परिसरातील बंडू फाटक फार्म हाऊसवरती त्यानं मुक्काम केला। मग 18 मे रोजी थार गाडीनं आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला। 19 मे रोजी बोलेरो गाडीनं सातारा जिल्ह्यात पलायन केलं आणि पुसेगाव इथे मुक्काम केला। मग 20 मे रोजी पुसेगावातनं पसरणी मार्गे कोगनळीतील हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्काम केला। मग 21 तारखेला प्रीतम पाटील याच्या शेतावरती मुक्काम केला आणि 22 मे रोजी पुण्यामध्ये दाखल झाला आणि 23 मे रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणेला स्वारगेट परिसरातनं अटक करण्यात आली। तर कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश रामचंद्र चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर कसपटे कुटुंबीय मुलाला न घेताच परतले होते। अखेर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपीचा मागील काही काळापासून कसपटे कुटुंबासोबत कौटुंबिक वाद सुरू होता आणि सध्या पोलीस अधिक तपास करत असून संबंधित शस्त्र देखील जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असून शस्त्र कायद्याखालील कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे। 19 तारखेला यातील जी कसपटे फॅमिली आहे यातील जी दुर्दैवी महिला मयत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या हगवणे फॅमिली दिला होता आणि ही त्यांना जेव्हा माहिती कळाली कसपटे फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते। त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही। त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलिसला गुन्हा रजिस्टर आहे। याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलीस करत आहे। हा तर सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। याच्यापूर्वी 2009 ला सुद्धा याच्यावरती एक एनसी दाखल आहे। एनसीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे। नंतर याच्यावरती इंजवडे पोलीस स्टेशनला ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे। 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-373 या कलमान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट पूर्वी गेलेला आहे। एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे। तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे यांनी आपले पती सुशील हगवणेचा बचाव केलाय। या प्रकरणामध्ये माझ्या पतीला विनाकारण गोवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला। दरम्यान राजेंद्र हगवणेला अनेक लोक मदत करत होती म्हणूनच त्यांना आतापर्यंत अटक झाली नव्हती असंही मयुरी यांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील हगवणे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव करतो तुमचं म्हणणं होतं की त्यांच्याकडनं कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता, मग या प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात आलं असं काही वाटतं तुम्हाला? हो नक्कीच, कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे, अटक झालेलेच आहे। तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल। कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस घेत नव्हते। तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून, किंवा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून। त्याच्यानंतर काही झालेलं नाही, ऍक्शन काही घेतलेली नाही। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कारण नसताना माझ्या नावाची बदनामी सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला। या प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाईचे आदेश आपण आधीच दिलेले आहेत असंही अजित पवार म्हणाले। तसंच कसपटे कुटुंबियांची बातचीत करून त्यांचं सांत्वन केलं असून आज संध्याकाळी स्वतः कसपटे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली।
जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा. त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते, परंतु दोघं अटक नव्हते. त्यांनी 3 टीम सोडलेल्या होत्या. काल पुन्हा मी सकाळी चौबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करून ह्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे. ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. मी तिथला पालकमंत्री या नात्याने लक्ष घातलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतं आहे, आम्ही सगळेच घेतो आहे. आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे.